नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, झी मराठीच्या लाखात एक आमचा दादा या मालिकेत आपल्या 4 बहिणींना आईसारखी माया लावणाऱ्या सूर्या दादाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळते। या सूर्याच्या आयुष्यात बहिणींशिवाय आणखी एक व्यक्ती सर्वात महत्त्वाची असते, ती म्हणजे तुळजा। मालिकेत सूर्या दादाची भूमिका अभिनेता नितीश चव्हाण साकारत आहे, तर त्याच्या जोडीला दिशा परदेशी प्रमुख भूमिकेत झळकत होती। मात्र काही दिवसांपूर्वीच दिशाने मालिका सोडल्याचं जाहीर केलं। प्रकृतीच्या कारणास्तव दिशाने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे। मुख्य अभिनेत्रीच्या एक्झिट नंतर लाखात एक आमचा दादामध्ये तुळजाची भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। अखेर नव्या तुळजाची एंट्री झाल्याचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आलेला आहे। धानूला भेटायला एक भावी वर येत असल्याची माहिती मिळते। सूर्य काळजीत आहे, कारण तुळजाशिवाय पाहुणे लग्नाचा प्रस्ताव नाकारू शकतात हे त्याला माहिती असतं। सूर्य दादा तुळजाला किमान धनुच्या लग्नाची बोलणी होईपर्यंत तरी थांबण्याची विनंती करतो। पाहुणे तुळजाच्या अनुपस्थितीबद्दल विचारपूस करतात। जालिंदर सूर्य आणि तुळजामधील संघर्ष उघड करणार तेवढ्यात तुळजा दारात येते। तुळजा सूर्याला स्पष्ट सांगते की ती फक्त या कार्यक्रमासाठी घरात आली आहे। सूर्य सगळं ठीक करण्याचा दृढ निश्चय करतो। याच ठिकाणी मालिकेत तुळजाच्या रूपात नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे। आता तुळजाच्या भूमिकेत लाखात एक आमचा दादा या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर झळकणार आहे। मृण्मयीने यापूर्वी स्टार प्रवाहाची लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये राजमाची भूमिका साकारली होती। आता मृण्मयीच्या रूपात प्रेक्षकांना नवीन तुळजा पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।